तर मी आता बनवते ओट्सचे आप्पे. तर ओट्सचे आप्पे बनवण्यासाठी ओट्सला सगळ्यात पहिलं काय केलं तर पाण्यात एक 10-15 मिनिटं भिजत घालायचं. नंतर त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, बीट आणि गाजर मी खिसून घेतलं होतं. तर ते दोन्ही पण घालायचं. बारीक कट केलेली मिरची, बारीक कट केलेली कोथिंबीर आणि मसाल्यांमध्ये मी धना पावडर, जिरा पावडर, चिकन मसाला, थोडासा किचन किंग मसाला हे सगळं घालून थोडंसं वरून पाणी घालायचं. कारण भाज्या जास्त झाल्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी होते आणि खूप जास्त पातळ पण करायचं नाही. घट्ट असंच ठेवायचं आणि एवढी सगळी तयारी होते ना, तोपर्यंत आप्पे पॅन पण गरम करून घ्यायचं. आप्पे पॅन छान असं गरम झालं की नंतर थोडंसं तेल घालायचं. आप्पे पॅनला काही जास्त तेल वगैरे लावायची गरज नाही. आणि नंतर आप्पे पॅन बरोबर छोटासा चमचा मिळाला होता. त्याने सगळं मी तेल पसरून घेतलं आणि चमच्याने छान असे आप्पे सोडून घेतले. आता आप्पे घातल्यावर एक 10-15 मिनिटं कमी गॅसवर आप्याचं झाकण लावायचं. आप्पे म्हणजे आता ओट्सचं आप्पं कसं थोडंसं पातळ होते त्यामुळे व्हायला जरा वेळ लागतो. नंतर इथं बघू शकता आपले आप्पे असे छान असे तयार झालेत. कमी गॅसवर एक जवळपास एक 15 ते 20 मिनिटं लागले होते. एकदम हेल्दी, टेस्टी असे आप्पे तयार झालेत. आप्पे कसे झालेत ते नक्की सांगा आणि चला तर तुम्ही या आप्पे खायला. इथं आप्पे घेतले होते आणि तिळाची चटणी. चला तर मग बाय.